चेंडू घोषित केलाय, धावसंख्या 2 वरती जाते. 2 चेंडू 2 धावा, एक फलंदाज बाद. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळताना आणि इशारा येतो तो वाईटचा. 3 धावा झालेल्या आहेत 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. 3 धावा आणि एक फलंदाज बाद. कुठेतरी लाईन अँड लेन भरकटली आहे, ती म्हणजे राणाजी सरांची. फलंदाज आहेत ते ओनर्स गवते साहेब. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पण चेंडू जातोय तो यष्टांच्या मागे. राणाजी सर रामदादांच्याकडे. एक दिग्गज असं व्यक्तिमत्व. लेदर क्रिकेट, अंडरआर्म क्रिकेट, ओव्हरआर्म क्रिकेट, जे पण क्रिकेट आहे ते खेळले. आणि हेच वैशिष्ट्य आहे ह्या खेळाडूंकडे. खूप सारे व्यक्तिमत्व आहेत. आमच्या 40+ क्रिकेटमध्ये 90% जे मॅन ऑफ द सिरीजचे पुरस्कार आहेत ते रामदादा घेऊन जातात. आता तोच व्यक्तिमत्व यष्टांच्या मागे आहे. जबरदस्त अशी गोलंदाजी रामदादा आणि राणाजी सर. मिड विकेटला चेंडू जातोय घरंगळत. 2 धावा पूर्ण होतील का जोपर्यंत क्षेत्ररक्षक. जबरदस्त जबरदस्त. हा सबस्टिट्यूट खेळाडू आहे परंतु काय चपळा आहे पहा. अप्रतिम. धावसंख्या 3. तर रामदादा दुखापतग्रस्त आहे परंतु तरी पण प्लेयर्स कमी असल्याने धावा 4 झालेल्या आहेत. चुकीची दिवशी 4 धावा. पुन्हा एकदा अबंतर आमच्याकडे. पंच वळताना धावा झाल्या त्या 5. पुन्हा एकदा आणि धाव घेण्याचा प्रयत्न. राणाजी कुठेतरी कुठेतरी जर चपळाई दाखवली असती तर हा एक प्रयत्न विकेट घेण्याचा असता, परंतु निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक फलंदाज बाद, 5 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक फलंदाज बाद, 5 धावा. आता गोलंदाजीसाठी प्रशांत मार्को. अप्रतिम असा खेळाडू. एक जबरदस्त असतो पैलू. प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याने कमाल केली आहे. आता मात्र गोलंदाजीमध्ये धमाल करतोय का पाहूया. परंतु गवते साहेब तिथे उपस्थित आहेत. 5 धावा झालेले आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. पुन्हा एकदा मिड विकेट. काय जबरदस्त प्रहार आहे. थोडेसे मला वाटतं प्रशांत मार्को सिक्सर लगावलाय. वाजूया एक गाणं या सिक्सर साठी. पहिला चेंडू दुखापतग्रस्त आहे. 2 खेळाडू दुखापतग्रस्त आहेत ट्रायडनकडे, पण तरी पण खेळायची जी आणि संघाला जी पाहिजे खेळाडू कमी असल्यामुळे स्वतः गोलंदाजीसाठी येतोय प्रशांत मार्को. पण पहिल्या चेंडूवर भिटकावून दिलाय गवते साहेबांनी षटकार. पहिला षटकार या स्पर्धेतील आणि तो नावाला येतोय तो म्हणजे गवते साहेबांच्या. आणि आता दुसरा चेंडू कसा असेल तर पाहूया. जास्त वेळ घ्यायचा नाही, सामन्याला सुरुवात करायची प्लीज. नम्रतेची विनंती. पंच. तर धावा झाल्या त्या 11. अप्रतिम पहिला षटकार गवते साहेबांच्या बॅटमध्ये. ओनर्स आहेत परंतु अप्रतिम फलंदाजी करताना दिसत आहेत आणि ती जबाबदारी घेतली ती बॅटिंगची, ती म्हणजे गवते साहेबांनी. आता गोलंदाजीसाठी दुसरा चेंडू. आता मारतो खोलवरचा चेंडू. स्वतः फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला गेला. ही ताकद आहे. पहिला चेंडू
भले मी मार खाल्ला परंतु दुसरा चेंडू मी तुम्हाला डिफेंड करायला देणार आहे. तर अप्रतिम चेंडू, चांगलं क्रिकेट पाहायला, स्ट्रोक पण जबरदस्त पाहायला मिळाला होता. आलेल्या दिशेला चेंडू गेला. वेलकम. पुन्हा एकदा मिड विकेटला मारण्याचा प्रयत्न, पण पहिल्या स्लिपमध्ये डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय. धावा मिळतील ते एक, धावसंख्या 12. 12 धावा, एक फलंदाज बाद. विहान सुपर किंग्स. तर प्रत्येक खेळाडूंच्या मागे आपल्या आईचं नाव लिहिले या जर्सीच्या मागे. पुन्हा एकदा खोलवरचा चेंडू, खोलवरचे दोन आतापर्यंत चेंडू पाहायला मिळाले. अप्रतिम अप्रतिम शॉर्ट ऑफ लेन आणि खोलवरचे चेंडू, जो स्टॉक बॉल म्हटला जातो ते आतापर्यंत त्याचा वापर केलाय प्रशांत मार्को यांनी. दोन चेंडू अप्रतिम टाकलेत. आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा जर गोलंदाजीचं पृथक्करण जर मी केलं तर 3 चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ, एक वाईट होता त्यामध्ये आणि नाही एकही वाईट नव्हता, परंतु 2 खोलवरचे चेंडू असा गोलंदाजी. पुन्हा एकदा खोलवरचा चेंडू, सरळ पुढे खेळण्याचा प्रयत्न, स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा आणि डीजे वाजला पाहिजे. एक जबरदस्त कमबॅक गोलंदाज. कसा रनअप, धावसंख्या 13 आणि कुठेतरी रोकड 15 धावा, 13 धावा झालेल्या आहेत. आणि तिसरं षटक मार्गस्थ आहे. तर पहिला चेंडू साहिल यांचा कसा असेल तो पाहूया. मिड विकेटला मात्र जबरदस्त खेळतात गवते साहेब. आता पाहूया गवते साहेबांना कसं गोलंदाजी करतोय तो साहिल. पहिला चेंडू बिमर, नो, +1 अशा 2 धावा येतील. 2 धावा आणि फ्री हिट मिळणार आहे फलंदाजाला. धावसंख्या 15, बरोबर 15 वरती गेलात. आमचे क्रिकेटचे आदित्य साहेब इथे उपस्थित आहे. आजच्या दिवसाचं प्रत्येक खेळाडूचे गुणसंख्या ते आपल्याला पर्यंत पोहोचवणार आहे. लो फुलटॉस चेंडू जातोय तो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. किती धावा येतील ते पाहूया. एक धाव पूर्ण झाली. काय फेकी आहे, काय फेकी आहे, जबरदस्त. कुठेतरी साहिलने जर प्रयत्न केला असता तर धावचीची संधी होती, परंतु या दरम्यान 2 धावा पूर्ण करतायत. जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षकाचं नाव प्रथमेश लाजवाब यार. अप्रतिम क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा खोलवरचा चेंडू जातोय तो लॉंग ऑनच्या दरम्यान. तिथे थोडीशी चुकी झालेली, परंतु एकच धावामध्ये समाधान. अठरा धावा झालेल्या आहेत लॉंग ऑन. पुन्हा एकदा अवांतर चेंडू. आता मात्र हाताची बोट फेरली, परंतु खूप बाहेर चेंडू टाकला गेला. यावरती पंचांनी दंडक केले. धावसंख्या 19. 19. पुन्हा एकदा मिड विकेटला मारण्याचा प्रयत्न, परंतु रामदादा बॉलच्या मागावरती आणि झेल बाद. दुसरा फलंदाज बाद होतोय आणि पहिलं यश मिळतंय ते साहिलला.
तर पहिलं यश मिळतोय ते म्हणजे साहिलला. आणि साहिल पोल, राम पोल असे हे दोन पिता पुत्र एकाच संघातून खेळताना हे पाहायला मिळत आहे. खूप जबरदस्त असं हे कार्य पाहायला मिळते. आता मात्र गोलंदाजीसाठी सज्ज आहे तो म्हणजे साहिल. नवीन फलंदाज शैलेश. मोठा फटका नो मॅन्स लँड मध्ये जातोय. झेल तर आहे, झेलचा प्रयत्न केला होता परंतु दोन धावा काय रोखू शकत नाही. धावसंख्या 2 ने वाढते ते म्हणजे 21-21. नितीन सर, आणि त्यांचं नाव काय? प्रशांत. सतीश सरांकडनं पण जागा चेंज झालेली आहे परंतु आता प्रशांत मार्को साहेब तिथे उपस्थित. लॉंग ऑन. आणि पुन्हा एकदा झेल सुटते मात्र. शैलेशचा झेल महागात पडणार आहे असं वाटतंय मला, कारण की झेल तर जबरदस्त सिंपल झेल होता. आणि या दरम्यान झेल धरणीला दान केले. धावसंख्या झाली ती 22. शेवटचा चेंडू साहिलचा या षटकातील षटक नंबर 3. मणिभाई आमच्या समालोचन कक्षात व्यासपीठावरती येण्याची विनंती तुम्हाला. जबरदस्त स्टेप अप होऊन खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला झेल होते. चांगला प्रयत्न परंतु चेंडू जातोय तो सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. असतील त्यावेळेस निश्चितच गोलंदाजाला अडचण असते आणि तीच अडचण आता मला वाटतं प्रथमेशच्या डोक्यात चाललेली आहे का. परंतु या अडचणीवरती मात करणं प्रत्येक खेळाडूचं काम आहे. सरळ रेषेत आलेला चेंडू लॉंग ऑनच्या दरम्यान चेंडू जातोय जोपर्यंत क्षेत्ररक्षक सतीश येतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाले. थोडीशी मागे असल्यामुळे 1 शॉटचा इशारा आमच्याकडे पंच कळवत आहेत. धावसंख्या असेल ती म्हणजे 28. एक रन शॉट आहे आणि ह्याच गोष्टी आपल्याला या स्पर्धा शिकून जातात. आज कोण काय घेऊन जाणार या स्पर्धेदरम्यान ते महत्वाचं असणार आहे. आकुटप्याचा चेंडू मिड विकेटला चेंडू जातोय सीमारेषेकडे आणि 4 धावा. अप्रतिम. वाजवा डीजे. 32 धावा. या 4 धावेने धावसंख्या वाढून जाते ते 32.
किती महागात पडणार आहे. एक सुरुवात तर झाली, एक चौकार तर मारला आहे तो म्हणजे शैलेशने. परंतु काही हरकत नाही, रामदादांनी काहीतरी कानमंत्र दिले आहे गोलंदाज प्रथमेशला, आणि हे वैशिष्ट्य आहे. आणि ह्या गोष्टी आपल्याला आजच्या दिवसात शिकायला मिळणार आहेत. तर किती आपण घेणार आहेत चांगल्या गोष्टी आणि त्याप्रमाणे आपल्यामध्ये सुधारणा किती करणार आहोत. जास्त वेळ घ्यायचा नाही आहे. पंच, मॅचचा बॉल आलेला आहे. प्रत्येकाला 4 षटकांसाठी 20 मिनिटाचा अवधी दिलेले लक्ष असायला पाहिजे प्रत्येकाचं, खास करून कर्णधार. तर 4 षटकं 20 मिनिटात झाली पाहिजे. पुन्हा एकदा सामन्याला आपण चौथा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय तो म्हणजे प्रथमेश. तिसरा चेंडू, सॉरी. जबरदस्त कमबॅक यालाच म्हणतात रणनीती. ज्या पद्धतीने गोलंदाजाला रामदादांनी सांगितलं त्या पद्धतीचा चेंडू आणि त्यावरती डॉट चेंडूची मोहर लावतोय तो म्हणजे प्रथमेश. पुन्हा एकदा मिड विकेटला, आणि जो स्विंग आहे बॅटचा तो सांगून जातोय की किती मोठा खेळाडू आहे तो. दुसरा धाव, तिसरी धाव होते का? 2 धावा. धावसंख्या 34. 2 धावेने धावसंख्या 34. या षटकातील अजून 2 चेंडू बाकी आहेत, परंतु खूप चांगली गोलंदाजी करतोय. टप्प्यावरती सवार आहे गोलंदाज. तेवढेच चांगली फलंदाजी पाहायला मिळते ते म्हणजे. बोलो. जर एखादा खेळाडूला चेंडू सापडला नाहीये आणि क्षेत्ररक्षकाने हात वरच जर केले तर 4 धावा घोषित केल्या जाणार आहे. फक्त आणि फक्त 4च धावा मिळणार. तर पुन्हा एकदा प्रथमेश गोलंदाजीसाठी सज्ज आहे. 10 धावांवरती खेळतोय शैलेश शेलार, परंतु सुटलेला झेल मोठा इम्पॉर्टंट. अजून एक षटक बाकी आहे, चालू षटक. एकूण 8 चेंडूचा खेळ बाकी आहे. त्या 8 चेंडूवरती शैलेश किती प्रहार करतोय, किती घाव देतोय या खेळाडूला. पहा, कमबॅक जबरदस्त, अप्रतिम, लाजवाब, निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडूचा इशारा करतायत पंच. धावसंख्या थांबली ती म्हणजे 34 वरती. शेवटचा चेंडू 4थ्या षटकातील. गवते साहेब काहीतरी कानमंत्र देताना शैलेशला. शैलेश तेच तर्रार फलंदाज आहे. मिड विकेट खूप पसंतीदा खेळाडू आहेत. मिड विकेट झोन या खेळाडूचा पसंतीदा रिजन. पुन्हा एकदा अप्रतिम लाजवाब. टप्प्यामध्ये विविधता पाहायला मिळालं. गुडलेन स्पॉट, त्यानंतर यॉर्कर जो टाकला होता क्रिसला मध्ये तो पण जबरदस्त होता. शेवटचा षटक कोणता गोलंदाज? जीएस लॉजिस्टिक आणि जिजा दोन्ही संघाच्या कर्णधारांना नम्रतेची विनंती करतो आमच्या समालोचन कक्षात म्हणजे पॅव्हिलियन मध्ये यायचे नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. जीएस लॉजिस्टिक आणि जिजा लायन्सचे कर्णधार आणि जीएस लॉजिस्टिकचे कर्णधार आमच्या समालोचन कक्षात यायचं आहे. या षटकानंतर नाणेफेकीचा कौल केला जाईल. अंतिम षटक प्रकाश चव्हाण साहेब, शेवटचं अंतिम षटक. तेच तर्रार गोलंदाज आहेत का? पहिला चेंडू जबरदस्त. गवते साहेब वाईटच्या शोधात होते, परंतु गोलंदाजाने आपलं काम जबरदस्त केले. धावसंख्या थांबली ती 34 वरती. 4.1 चा खेळ झालाय. 5 चेंडू शिल्लक आहेत या अंतिम शेवटच्या षटकातील. आता मात्र पुन्हा खोलवरचा चेंडू. आप्पा जोपर्यंत चेंडूच्या मागावरती जातील, प्रथमेश चेंडूच्या मागावरती, मला वाटतं स्ट्राईक वरती आणायचं होतं. कुठेतरी रणनीती पाहायला मिळाली ती म्हणजे प्रथमेश कडनं, कारण की स्ट्राईक वरती गवते साहेब आहेत आणि नॉन स्ट्रायकरला थांबवले ते शैलेशला. 2 धावेने धावसंख्या 36 वरती पोहोचते. 15 चेंडू मध्ये 19 धावा केल्या त्या अरुण गवते साहेबांनी.
गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा, तिसरा चेंडू लो फुल टॉस भिरकावून दिला आणि सीमार शेपार षटकार नंबर 2. वाजवा डीजे. धावसंख्या पोहोचली आहे ती या षटकाराने 42. ज्या खेळाडूला हलक्यात सम घेतलं होतं परंतु त्यांनीच आता कमाल केली आहे. षटकार लगावून धावसंख्या 42 वरती नेवली आहे. पुन्हा एकदा स्टेप अप. या दरम्यान नो मॅन्स लँड मध्ये चेंडू प्रथमेशच्या आता जाईसपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत का? निश्चितच 2 धावा पूर्ण झाल्या. धावसंख्या वाढते ती 44. उर्वरित 2 चेंडू आणि धावसंख्या पोहोचली ती गवते साहेबांची 27. 2 षटकार आणि 17 चेंडू मध्ये त्यांनी 27 धावा ठोकल्या. जबरदस्त प्रहार. एक ओपनर जो नियम आहे त्या नियमाला निश्चितच 27 धावा केल्यात. 17 चेंडू मध्ये 2 षटकार त्यामध्ये आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका. लॉंग ऑनच्या दरम्यान चेंडू जातोय, झेल होईल का? नाही. लॉंग ऑफच्या दरम्यान साहिल जेवपर्यंत चेंडूच्या मागावरती गेलाय तोपर्यंत 2 धावा पूर्ण. या दरम्यान संघाची धावसंख्या झाली आहे ती 46. शेवटचा अंतिम चेंडू. या अंतिम चेंडूवरती किती मोठ्या प्रहारे होणार आहे तो पाहूया. अप्रतिम फलंदाजी केली आहे या ओनरने, संघ मालकाने ज्या पद्धतीने फलंदाजी केली आहे, संघाला आकार देण्याचा प्रयत्न. 29 धावामध्ये 18 चेंडू खेळलेत आणि 2 षटकार त्यांनी मारलेले आहेत. आता शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा खोलवरचा चेंडू. स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्नाला किती धावांचं यश? जोपर्यंत प्रथमेश चेंडूची फेकी करेल, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय परंतु चेंडू जातोय त्या गोलंदाजा. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा. धावसंख्या 48. 49 धावांचं लक्ष्य असणार आहे. 48 धावा झालेल्या आहेत. कर्णधार आणि जिजाचा कर्णधार यायचा इथे. जिजा लायन्स आमच्या समालोचन व्यासपीठावरच्या समोर यायचा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी.
नाणेफेकीमध्ये जीएस लॉजिस्टिक आणि जिजा लायन्स सोपान दादांनी नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे आणि निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला आहे. तर या दरम्यान 49 धावांचं लक्ष्य असणार आहे. तो म्हणजे ट्रायडेंट संघासाठी एक चांगली लढत पाहायला मिळणार आहे. 5 षटकांचा सामना आणि या 5 षटकांच्या सामन्यामध्ये आपल्याला काही नियम आपल्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. प्रत्येकाला माहीत आहे, तरी पण सांगू इच्छितो की जे ओनर्स असतील ते गोलंदाजी किंवा फलंदाजी करणार आहेत. पहिले षटक किंवा पहिली बॅटिंग करण्यासाठी यायचं आहे. त्याचबरोबर जर एखाद्या संघामध्ये अतिरिक्त खेळाडू हवे असतील तर सर्वच्या सर्व खेळाडू जे सबस्टिट्यूट्स म्हणून घेणार आहेत ते सर्कलमध्ये राहतील. जर एखाद्या संघामध्ये 11पेक्षा जास्त खेळाडू असतील तर स्लिपमध्ये लावतील, परंतु झेल पकडला तो ग्राह्य धरणार नाही आहे. नॉट आऊट म्हणून घोषित केलं जाणार आहे. तर प्रत्येकाने याची लक्षदत्ता घ्यायची आहे. त्याचबरोबर ओनरने खास करून लक्ष ठेवायचं आहे. तसेच पंचांना सांगू इच्छितो LBW नाही आहे आणि चेंडू जर सापडत नसेल आणि जर खेळाडूने क्षेत्ररक्षकाने जर हात वरची केला तर 4 धावा ह्या डिक्लेअर म्हणून आपण घोषित करणार आहोत. हा नियम प्रत्येकाने लक्ष संकेत ना. फलंदाजीसाठी संकेत आणि प्रशांत मार्को. गोलंदाजीसाठी गोलंदाज कोण आहे? अजित. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी अजित. विहान किंग्स पाहूया. विहान सुपर किंग्स झालं. ओके. तर सोपान दादा आपला निर्णय कळवायचा आहे. नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. बॅटिंग घेतलेली आहे. निर्णय सांगितला आहे त्यांनी. बॅटिंग घेतलेली आहे. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतरचा सामना असेल आजच्या दिवसातील दुसरा सामना, परंतु पहिला सामना जबरदस्त स्थितीमध्ये आहे. एकीकडे आहे तर म्हणजे ट्रायडेंट संघ, राणाजी साहेबांचा संघ, तसंच दुसरीकडे आहे तर म्हणजे गवते साहेबांचा संघ, ज्यांनी खूप चांगली फलंदाजी केली. आता मात्र 49 धावा डिफेंड करणार काय ते बघण्यासारखं असेल. पहिला चेंडू फेस करतोय फलंदाज संकेत. संकेतचा स्टँड सांगून देतो. लेदर क्रिकेटचा जास्तीत जास्त अनुभव आहे का त्याच्याकडे पाहूया. परंतु गोलंदाज अजित पण त्याच ताकदीचा गोलंदाज आहे. निघा राखतायत आमचे कैलासजी जगजाप साहेब. त्यांचं पण विशेष कौतुक केलं तर वावगट आहे. पहिला चेंडू आखूट टप्प्याचा चेंडू मध्ये वळणदारपणा असणार आहे. अजित तुम्हाला रोखणार आहे. संकेत कसा खेळतोय अजित? अप्रतिम गोलंदाज आहे. चेंडू मध्ये वळणदारपणा 90 डिग्री मध्ये चेंडू वळवण्याची ताकद या अजितकडे. चांगली गोलंदाजी करतोय, परंतु त्याला कसा खेळतोय संकेत ते बघण्यासारखं असणार आहे.
पुन्हा एकदा थोडेसे कल्लाजी कुठेतरी बायच्या स्वरूपात पहिली धावाला सुरुवात होते ट्रायडेंट संघाची. एक धाव आली ती पण बाय मध्ये. कल्लाजी साहेबांना चेंडू अडवावे लागतील कारण की हा गोलंदाज स्पेशल आहे, परंतु तेवढाच ताकदीचा बॅटकड आहे सॉरी फलंदाज पण तेवढाच ताकदीचा फलंदाजी करतोय का पाहूया. एक जबरदस्त असा खेळाडू आहे, गोलंदाज अप्रतिम लाजवाब. आता मध्ये टप्प्यामध्ये फरक आणि त्याचा भुर्दंड वाईटचा कॉल केला जातो, पंचांकडनं दंडित होत केलं जाते. वाईटने धावसंख्या वाढते ती 2. ट्रायडेंट संघाने सुरुवात झाली. ट्रायडेंट नवी मुंबई. तर चेंडू वळवण्यामध्ये निश्चितच याच्यासारखा कोणता गोलंदाज आहे का या युनायटेड मध्ये मला पाहायला मिळेल या स्पर्धेदरम्यान. पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेगला चेंडू जातोय. किती धावा मिळणार आहे? डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल का? तर 2 धावा धावून काढल्या. थोडेसे 2 जे खेळाडू आहेत सलामवीर आहेत ते थोडेसे डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाणार म्हणून थांबले होते, परंतु 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. शेवटच्या क्षणाला त्यांनी धावून 2 धावा पूर्ण करतायत. 3 चेंडू आणि 4 धावा. जबरदस्त कमबॅक करतोय तो फलंदाज संकेत. चेंडू निश्चितच वळतोय. हातभर चेंडू वळवण्याची ताकद जी गिरकी घेतोय तो फिरकी बॉलर तो म्हणजे हा अजित. अप्रतिम गोलंदाजी करतो अजित. पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेगला चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाकडे. 1 धाव पूर्ण झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही, नकार दिलाय, परंतु थोडीशी क्षेत्ररक्षकाने फेकी केली आहे. गोलंदाजाला निसा अडवता नाहीये आणि त्याचा भुर्दंड 2 धावेने. धावसंख्या 6. अप्रतिम गोलंदाजी आणि चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. फेकी चांगली होती, धावगती सुरेख होती आणि संधीचं सोनं ते निश्चितच या 2 खेळाडूने जे 2 सलामवीर आहेत त्यांनी केलेले आहे. पुढचा चेंडू कसा असेल पाहूया अजितचा. पुन्हा एकदा चेंडू वळवतोय, अप्रतिम वळवतोय. फलंदाज चेंडूच्या मागावरती जातोय. तर चेंडूच्या मागावरती गेला तर तुम्हाला बॉल मिळेल का हा स्वतःला प्रश्न विचारा, त्यानंतर उत्तर मिळेल. धावसंख्या थांबली ती 6 वरती. काहीतरी कानमंत्र मार्को आतापर्यंत एकही चेंडू फेस केला नाहीये. सगळेच्या सगळे 5च्या 5 चेंडू खेळलेत ते म्हणजे संकेतने. शेवटचा चेंडू निर्णायक चेंडू. पुन्हा एकदा चेंडूची बॅटची कट लागते. जातोय तो लॉंग ऑनच्या दरम्यान. 1 धाव पूर्ण झाली. दुसरी धाव. काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट आहे. कोण म्हणेल की मार्को इंजर्ड आहेत. अप्रतिम. आणि ह्यालाच म्हणतात स्पिरिट ऑफ द गेम. धावा झाल्या त्या 8. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा. नवीन गोलंदाज कल्ला साहेब, नरेंद्रजी कल्ला सर, आमचे युनायटेड प्लस 40+ क्रिकेटचे कर्णधार या संघाचे आता मात्र गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. दुसरं षटक निर्णायक षटक. पहिलं षटक जबरदस्त पाहायला मिळालं अजितकडनं आणि आता मात्र दुसरे षटक हाताळताना आमचे कल्ला सर. विशेष शैली आहे त्यांची. पहिल्या माळ्यावरतून चेंडू येतात आणि ते कसे खेळणार. प्रशांत मार्को यांना खूप चांगला अनुभव आहे, परंतु थोडेसे इंजर्ड आहे, परंतु त्या इंजरीमधून बाहेर पडताना पाहायला मिळालं. मागच्या चेंडूवरती 2 धावा क्या जलद गतीने केल्या त्या पाहण्यासारख्या होत्या. पहिला चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न अजित चेंडूच्या मागावरती. शैलेश या दरम्यान 1 धाव पूर्ण होते. बॅटची स्लाइसेस लागली होती, संधी होती, परंतु ते
चेंडू परंतु पोचू शकले नाही. एसटीएनच्या मागे शैलेश आहेत ते, आणि एक प्रयत्न चांगला होता परंतु एक धाव काही रोखू शकलेला नाही. धावसंख्या झाली ती 9, बिनबाद 9. ट्रायडेंट नवी मुंबई. आणि पाहूया पुन्हा एकदा स्ट्राईकला येतोय तो संकेत. ओ, खोलवरचा चेंडू बनवला. लो फुलटॉस चेंडू, खोलवरचा चेंडू. हे वैशिष्ट्य आमच्या या 40+ क्रिकेटच्या धुरंधरांचे. तुम्ही हलक्यामध्ये घेऊ शकत नाही या खेळाडूंना. खूप चतुर आहेत आणि खूप सक्षम पण आहेत, त्याचबरोबर खूप ॲक्टिव्ह पण आहेत. तर काहीतरी कानमंत्र देताना मार्को, आणि जोपर्यंत मार्को उभे आहेत तोपर्यंत ही धावसंख्या 49 धावसंख्या निश्चितच पार करण्याची ताकद आहे या खेळाडूमध्ये. अजून रामदादा येणं बाकी आहे, परंतु गोलंदाजी सुपर्ब. स्टँड अँड डिलिव्हर असा काहीतरी फटका, जबरदस्त षटकारासाठी एक वाजवा गाणं, जबरदस्त फटका होता. चूक नव्हती, परंतु फलंदाजाने निश्चितच अप्रतिम फटका पाहायला मिळाला. त्याच्या बॅटिंगमध्ये तेवढी ताकद आहे. आता मात्र जोरकस चेंडू टाकला, मात्र भिरकावून दिलाय सीमारेषा बाहेर. षटकार नंबर 2, बॅक टू बॅक दुसरा षटकार. झेल होतोय, अजित झेल पकडतोय. पहिला फलंदाज, पहिला धक्का, आणि संकेत बाद होऊन परततोय. फलंदाज ज्याने चांगली गोलंदाजी केली साहिल पौल मैदानात. आता काहीतरी कानमंत्री देताना ते म्हणजे चांगला झेल पकडला अजित यांनी. एक अष्टपैलू खेळाडू अजित, चांगली गोलंदाजी करतात, चांगले क्षेत्ररक्षण. धावसंख्या मात्र 21 वरती गेले. कुठेतरी डोक्याची घंटा, कारण की ज्या पद्धतीने फलंदाजी केली ती म्हणजे संकेतने. पुन्हा एकदा हलकासा चेंडू पॉइंटच्या दरम्यान. दत्ता भाऊ जोपर्यंत चेंडू गॅदर करते, फेकी करते, एक धाव. जबरदस्त. संतोष सर वेलकम. संतोष चव्हाण साहेबांचं इथे वेलकम. जेडी नावाने प्रसिद्ध आहेत. वेलकम सर. आणि यांचं वैशिष्ट्य म्हणजे संतोष सरांचं बॅग घेऊन येतात. कैलास सर धावसंख्या 21, 22 सॉरी. वेलकम संतोष सर. आणि कल्लाजी यांचं षटक संपलेलं आहे, आणि तिसरं षटक, निर्णायक षटक कोणता गोलंदाज घेऊन येतोय पाहूया. कोण तर गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज आरुष. गोलंदाजीसाठी पहिलं संघाचं तिसरं आणि स्वतःचं वैयक्तिक पहिलं, कारण की 5 षटकांचा सामना एकच षटक हाताळायला मिळणार आहे. परंतु आता मात्र साहिल कसा खेळतोय ते पाहूया. धावसंख्या ज्या शोधात होते निश्चितच पार झालेली 11च्या सरासरीने खेळतोय ट्रायडन संघ. पहिला चेंडू आकूड, आणि पंच आमच्याकडनं इशारा येतोय पंचांचा. ताटवाचा व्हाईट बॉल. धावसंख्या 23 वरती पोहोचते. व्हाईट बॉल, 23 धावा. साहिलकडे पण क्षमता आहे, जबरदस्त क्रिकेटिंग सेन्स आहे. पहा मागचा जर चेंडू पाहिला तर हलकासा चेंडू वळवला होता.
आता मात्र गोलंदाजाने कुठेतरी एक्स्ट्रा पेस आणि शॉर्ट ऑफ लेनचा आधार घेतला. या दरम्यान एक धाव डिक्लेअर घोषित केलं जाते पंचांकडनं. धावसंख्या 24. आणि जो सामना चालू आहे तो निश्चितच दोन संघांच्या बरोबरी आहे. दोघां संघांना चान्स आहे. कोणत्या संघाला इथे जिंकेल असं आखता येणार नाही. आपण प्रेडिक्ट करू शकतो, अंदाज देऊ शकतो, परंतु शेवटच्या चेंडूपर्यंत ही लढत जाणार असं मला वाटतंय. कारण की दिग्गज खेळाडू आहेत. खूप साऱ्या या नवीन खेळाडूंना काहीतरी मार्गदर्शन करताना पाहायला सातत्याने त्यांना पहा मात्र एलिव्हेशन देता आले नाही. 2 धावा असणार आहेत. 1 धावा आहे, एकच धावा आहे. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू झालाय. या झेंड्याच्या बाजूने गेला तर षटकार आहे. गोलंदाज आता मात्र सरळ रेषेत जोरदार चेंडू होता. प्रहार केला होता, परंतु नोमॅन्स लँड मध्ये जाणतोय चेंडू. एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान 2 धावा पूर्ण करतोय साहिल आणि प्रशांत मार्को. या दरम्यान थोडीशी ढिलाई झाली होती. कल्ला साहेबांकडनं धावसंख्या झाली ती 27, परंतु चतुराई आहे, तत्परता आहे. कल्ला साहेबांनी पायाने चेंडू अडवला आणि थांबवला. या दरम्यान 2च धावा धावू शकले साहिल आणि प्रशांत मार्को. धावसंख्या 27 वरती नेहून पोहोचवली या 2 धावेने. 2.3चा षटकांचा खेळ झालेला आहे. पुन्हा एकदा आकुटप्पाचा चेंडू. आता मात्र साहिल या संधीचं सोनं करणार आहे. षटकार, पहिला षटकार साहिल. लाईनमॅनचं काम करत असाल तर आपली मॅच आहे यानंतरची. संघाबरोबर उभं राहायचंय तुम्ही. इकडे यायचं, आमच्या समालोचन व्यासपीठावरती जवळ यायचंय तुम्ही.
फटका सुरेख आहे, मात्र एकच धाव मिळणार आहे डिक्लेअर झोनमध्ये आणि असे फटके निश्चितच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, परंतु ॲलिव्हेशन नाही देता आलं. अरुण गवते साहेब स्वतःवरती जास्त विश्वास आहे, कारण की फलंदाजी उत्कृष्ट दर्जाची, आता मात्र त्याच प्रकारची गोलंदाजी जी आता धावसंख्या रोखण्यासाठी हवी आहे ती गोलंदाजी हवी आहे. परंतु त्या दरम्यान फलंदाजी करतोय तो मार्को, पहिला चेंडू फेस केला आणि एक धाव पूर्ण केलेली आहे. 2 धावा झालेले आहेत मार्को यांच्या, 2 चेंडूमध्ये 2 धावा. पुन्हा एकदा बॅटची स्लाइस जाते, चेंडू जातोय यष्ट्यांच्या मागे 1 धावेसाठी. धावसंख्या झाली ती 41. आता मात्र औपचारिकताकडे सामना वळतोय का? 8 धावांची गरज, उर्वरित 10 चेंडूमध्ये 8 धावा. पुन्हा एकदा साहिल स्ट्रोक खेळायचा प्रयत्न होता, खडे खडे खेळण्याचा प्रयत्नात स्लाइसेस आणि 1 धाव. धावसंख्या 42. साहिलने खूप चांगली गोलंदाजी केली, फलंदाजी उपयुक्त केलेली आहे. 18 धावांचं योगदान, 2 षटकार, 8 चेंडू घेतलेत फक्त या 18 धावा बनवण्यामध्ये. साहिल वेल्डन. मोठी हाय बॅकलिप, परंतु चेंडू जातोय नितीन, झेल सुटतोय आणि पहिलं जीवनदान. नितीन कडनं कॅच सुटणं खूप आजही डोळ्यांवरती विश्वास होत नाहीये, परंतु होतंय. क्रिकेटमध्ये अशा गोष्टी घडतात आणि त्याच्यातूनच आपल्याला शिकायला मिळतं. धावसंख्या 43. पंचाकडनं वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या 44. आता मात्र 5 धावांची गरज, उर्वरित 8 चेंडू आणि 5 धावा. पण षटक सुरेख हाताळतात. निश्चितच गती परिवर्तन आहे, फ्लाइटेड चेंडू आहेत. फलंदाजाला पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु जोपर्यंत नितीन चेंडू पर्यंत जातील. 1 धाव पूर्ण झाली आहे. धावसंख्या 45. ज्यांना ज्यांना नाश्ता करायचा, नाश्ता आलाय आमच्या व्यासपीठावरती यायचं, आमच्या समालोचन कक्षात यायचं. नाश्ता ज्यांना ज्यांना करायचं आहे त्याने इकडे यायचं आहे, आलाय नाश्ता. प्रत्येक खेळाडूंना नम्रतेची विनंती, आणि जे आमचे लाईनमॅनचं काम करत आहेत त्यांच्यापर्यंत हा नाश्ता पोचवायचा प्लीज. नम्रतेची विनंती. कर्णधार जे आपले खेळाडू लाईनमॅनचं कार्य करत आहेत त्यांच्यापर्यंत हा नाश्ता पोचवा प्लीज. या दरम्यान 2 धाव पूर्ण, 3री धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. 3री धाव पूर्ण झालेली आहे. धावसंख्या झाली त्या 48. समान धावसंख्या, 1 to win. 1 धाव जिंकण्यासाठी आहे फक्त. 6 चेंडू आणि 1 धावा असं समीकरण. वाजवा डीजे, 1 वाजवा. जे लाईनमॅनचं काम करतायत त्यांच्यापर्यंत नाश्ता पोचवायचा प्लीज. नम्रतेची विनंती आमच्या आयोजकांचे. साठी तयार आणि फलंदाजीसाठी ॲज युजल आमचे प्रशांत मार्को. लो फुलटॉस चेंडू आणि भिरकावून दिले. सामना जिंकतोय ट्रायडेंट संघाने. सुरुवात केली आहे विजेते पदाकडे घेऊन जाण्याची वाटचाल आणि वाजवायचे डीजे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार